पेज नंबर 15, क्वेश्चन नंबर 11, 11वा प्रश्न आहे. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑब्झर्वेशन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द आइन्स्टाईन्स हायपोथेसिस ऑफ एक्झिस्टन्स ऑफ ए फोटॉन. Or explain the observations or the characteristics of Einstein's photoelectric equation. Einstein's photoelectric equation is K max is equal to h nu minus phi 0, equation 1, where K max is equal to maximum K. H is equal to Planck's constant, nu is equal to frequency of incident radiation, phi 0 is equal to photoelectric work function. पेज नंबर 16, नंबर 1 बघा. ऑब्झर्वेशन किंवा कॅरेक्टरिस्टिक्स. अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन सायंटिस्ट होता, त्याच्या मते बघा, व्हेन ए फोटोन ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन इज इन्सिडेंट ऑन मेटल सरफेस अँड कोलाइड्स विथ इलेक्ट्रॉन. जेव्हा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन किंवा यू व्ही रेडिएशन हे मेटल सरफेसवर पडतं आणि इलेक्ट्रॉनबरोबर कोलाईड होतं, इट गिव्स ऑल ऑफ इट्स एनर्जी एच न्यू टू इलेक्ट्रॉन. एनर्जी इज गेन्ड बाय इलेक्ट्रॉन अँड द फोटॉन नो लार्जर एक्झिस्ट इफ phi 0 is equal to work function of material of emitter plate, then electrons will be emitted only if h nu is greater than phi 0. Thus a minimum or threshold frequency required to eject electrons from metal surface is nu 0 is equal to phi 0 divided by h. आता हे phi 0 काय, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन, आणि h प्लँक्स कॉन्स्टंट. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर मिनिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड टू इजेक्ट इलेक्ट्रॉन्स किंवा इमिट इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल सरफेस. म्हणजे एखाद्या मेटल सरफेसपासून इलेक्ट्रॉन्स इमिट होण्यासाठी आवश्यक असणारी कमीत कमी फ्रिक्वेन्सी. इफ न्यू इज लेस दॅन न्यू 0, देन हाऊएव्हर लार्जर इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन देर इज नो लिबरेशन ऑफ एन इलेक्ट्रॉन. जर इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल तर इंटेन्सिटी कितीही जास्त असू दे, नो इलेक्ट्रॉनचे इमिशन होऊ शकत नाही. इफ न्यू इज ग्रेटर दॅन न्यू 0, द एनर्जी विल ऑलवेज बी सफिशियंट टू इजेक्ट एन इलेक्ट्रॉन. हाऊएव्हर स्मॉल इन्सिडेंट इंटेन्सिटी इज. नंबर 2, द एक्सचेंज ऑफ एनर्जी बिटवीन photon and electron is instantaneous. Hence there is no time lag. म्हणजे फोटॉन आणि इलेक्ट्रॉन ह्याच्या दोन्हीमधलं जे एनर्जी एक्सचेंज केली जाते फोटॉनची इलेक्ट्रॉनला किंवा इलेक्ट्रॉनची फोटॉनला, हे काय इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे, म्हणजे कंटिन्युअस आहे व फास्ट पण आहे. हेन्स इन्स्टंटेनियसचा अर्थ काय, फास्ट बट कंटिन्युअस. हेन्स देर इज नो टाईम लॅग बिटवीन द इन्सिडन्स ऑफ लाईट अँड इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. When the incident radiation is stopped, the photoemission stops immediately. जर इन्सिडेंट रेडिएशन स्टॉप झालं तर फोटोइमिशन थांबतं. 3. According to Einstein, if intensity of incident radiation for a given wavelength is increased, इंटेन्सिटी जर वाढली असेल, there will be increase in the number of energy quanta किंवा ऑर कंसामध्ये फोटॉन्स. जर इंटेन्सिटी वाढली असता नंबर ऑफ एनर्जी ऑफ फोटॉन्स ऑफ इन्सिडंट ऑन युनिट एरिया इन युनिट टाईम हा वाढेल. द एनर्जी ऑफ ईच क्वांटा बीइंग द सेम, दॅट इज इज इक्वल टू एच न्यू इज इक्वल टू एच इंटू सी बाय लॅम्बडा. लार्जर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन, तर आता हे आपल्याला इक्वेशन मिळेल, एनर्जी बरोबर एच इंटू न्यू, परंतु न्यूची व्हॅल्यू काय आहे, सी अपॉन लॅम्बडा, म्हणून एच इंटू सी बाय लॅम्बडा हे इक्वेशन मिळेल. लार्जर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन विल कॉज इमिशन ऑफ मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द सरफेस इफ न्यू इज ग्रेटर दॅन न्यू 0. जर फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन ही फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जादा असेल अँड हेन्स द करंट विल बी लार्जर.
Oppositely, lower intensity causes less number of incident photons and hence less number of emitted electrons and so lower current. Four, electrons are emitted from metal surface if the collector is at higher potential. इलेक्ट्रॉन्स हे मेटल सरफेस इफ द जर कलेक्टर हायर पोटेन्शियलवर असेल तरीसुद्धा मेटल सरफेसमधून इलेक्ट्रॉन्स इमिट केले जातात. देन द इलेक्ट्रिक फील्ड विल ॲक्सेलरेट द इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स द कलेक्टर. आणि ते इलेक्ट्रॉन्स परत ॲक्सेलरेट होऊन किंवा त्याची वेलॉसिटी वाढते, ॲक्सेलेशन वाढतं आणि ते ॲक्सेलरेट टुवर्ड्स द कलेक्टरच्या दिशेने जातात किंवा मूव्ह होतात विथ हाय स्पीड. ॲक्सेलेट म्हणजे मूव्ह होणे किंवा जातात परंतु हाय स्पीडने जातात. हायर इज द ॲक्सेलेटिंग पोटेन्शियल, मोर विल बी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिचिंग द कलेक्टर. हेन्स द photo current I increases when the accelerating potential initially. I कसा वाढतो, ॲक्सेलेटिंग पोटेन्शियल जर वाढलं असतं फोटो करंट वाढतो. सिन्स द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन डिटरमाइन द नंबर ऑफ फोटॉन्स इन्सिडेंट ऑन मेटल सरफेस ऑन युनिट एरिया इन युनिट टाइम. If it determines the maximum number of electrons that can be emitted by the incident radiation. Page number 18. Hence, for a given intensity, increasing the accelerating potential can increase the current. जर ॲक्सेलेटिंग पोटेन्शियल वाढला असता करंटसुद्धा वाढतो. ओनली अप टू इमिटेड इलेक्ट्रॉन्स हॅव रिच्ड द कलेक्टर. करंट वाढतो कधी, तर जोपर्यंत इमिटेड इलेक्ट्रॉन्स कलेक्टरपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हा करंट वाढत जातो. नो इन्क्रीज इन द करंट कॅन बी सीन बियॉन्ड धिस लिमिट. धिस एक्सप्लेन्स द सॅच्युरेशन करंट I0. हा करंट वाढत जातो पण कुठेपर्यंत, तर जोपर्यंत इमिटेड इलेक्ट्रॉन्स कलेक्टरपर्यंत पोहोचत नाहीत. एकदा का ते इन्क्रीज द बियॉन्ड द लिमिट, एका ठराविक लिमिटपर्यंतच हा करंट वाढतो. धिस एक्सप्लेन्स द सॅच्युरेशन करंट I0. हे सर्व सॅच्युरेशन करंट I0ने एक्सप्लेन केले जाते. म्हणजे सॅच्युरेशन करंट म्हणजे असा करंट की त्याच्या पलीकडे करंट हा वाढू शकत नाही, कॉन्स्टंट राहतो. नंबर 5, इन्क्रीजिंग द इन्सिडेंट इंटेन्सिटी विल इन्क्रीज द नंबर ऑफ इन्सिडेंट फोटॉन्स अँड ऑल्सो द सॅच्युरेशन करंट. इन्सिडेंट फोटॉन्स वाढवण्याचं काम हे इंटेन्सिटी करत असते अँड ऑल्सो सॅच्युरेशन करंट. तर हे फोटॉन्स वाढवण्याचं काय, सॅच्युरेशन करंटमुळे सुद्धा फोटॉन्स वाढतात. त्याचप्रमाणे इंटेन्सिटीमुळे सुद्धा फोटॉन्स वाढतात.